10K झाले त्याच्यानंतर मग असं वाटलं की हा आपण बरोबर ट्रॅकवरती आहोत. नकाशे वगैरे बनवले चपातीचे आणि ते वडिलांनी खूप खूप आनंदाने खाल्लेले की माझ्या मुलीने बनवलंय जेमच्या गोळ्या वगैरे. आणि मग ते असं त्याने नाव दिलं मी मराठी कढई बनवते. तेव्हा मला असं वाटलं आपल्या चॅनलचं त्याने एक रेसिपी बनवली. नमस्कार, आपलं स्वागत आहे केप्र अबाउट हर विथ हर मध्ये. तर आज आपल्याबरोबर गप्पा मारायला इथे आलेल्या आहेत अल्फाताई मराठी कढईमधनं. चला तर मग आपण त्यांच्याशी बोलून जरा गप्पा मारून त्यांच्याकडनं समजून घेऊयात की त्यांच्याचबद्दल थोडं त्यांच्याचकडून. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिला क्वेश्चन मला विचारायला आवडेल की तुमचं नाव अल्फा म्हणजे खूप वेगळं आहे आणि युनिक आहे, तर हे कसं पडलं? ॲक्च्युली माझ्या नावाची एक स्टोरी आहे. ॲक्च्युली ते माझा जन्म रत्नागिरीमध्ये झाला आहे घरामध्ये. तर जे बर्थ सर्टिफिकेटवरती नाव जे नोंदवायचं असतं त्यासाठी चुलत दादा गेला होता आणि तिथे मोस्ट ऑफ मुसलमान एरिया सुद्धा आहे. तर त्याने अल्पा नाव सांगितलं होतं, म्हणजे माझ्या वडिलांनी अल्पा ठेवलं होतं, माझ्या बहिणीचं नाव शिल्पा अल्पा असं ठेवायचं होतं म्हणून. तर त्यांनी ते अल्फा केलं. त्यामुळे ते अल्फा चौगुले बर्थ सर्टिफिकेटवर होतं आणि त्यामुळे मग ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सुद्धा तेच, मग ते तसंच कंटिन्यू राहिलं. आणि मग थोडं युनिक कोणाला नाव सांगितलं तर मग त्यांचं पण असं रिॲक्शन असायचं किती छान नाव आहे, वेगळं आहे. त्यामुळे मग मी तसंच ठेवलं, लग्नानंतर सुद्धा चेंज केलं नाही, तसंच ठेवलं. नक्कीच, खरंच छान नाव आहे आणि वेगळं असं पटकन लक्षात राहतं ते की हा अल्फा. थँक्यू. ओके. आणि आता पुढचा प्रश्न मला आपण आता मुलाखत सुरू करू, तर पुढचा प्रश्न विचारायला असं वाटतोय की ह्याची सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली? एक कोरोनाच्या नंतर 2020मध्ये म्हणजे आफ्टर प्रेग्नेन्सी मी काही महिने ऑफिसमधून ब्रेक घेतला होता. मग त्या दरम्यान असं वाटायचं की काहीतरी करायला पाहिजे, थोडा वेळ असायचा, काहीतरी करूया, काहीतरी वेगळं करूया. तर मग तेव्हा आणि मिस्टरांच्या ऑफिसमधून आहे ना काही पार्टीज वगैरे असतील किंवा काही असेल इव्हेंट वगैरे, तर मग पावभाजीची ऑर्डर्स घ्यायची, मग चिकनची ऑर्डर्स वगैरे घ्यायची. मग तेव्हा त्यांचं जे फीडबॅक यायचं ना की किती छान बनवलंय, किती मस्त आहे. अरे त्यामुळे मग तसं एक आवड अशी की आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो का. मग नंतर असं तेव्हा डिसाईड नव्हतं केलं, पण 1 वर्षानंतर मग असं वाटलं की करूया का. इंस्टाग्राम तेव्हा प्लॅटफॉर्म नवीन आलं होतं. मग 1 मिनिटाचं रील ते आपल्याला जमेल पटकन, म्हणजे ऑफिस सांभाळून ते करता येईल. आणि नवऱ्याचा बॅकग्राऊंड असा होता की फोटोग्राफी, प्री वेडिंग शूट करायचे, बर्थडे पार्टीज वगैरे करायचे. मग ते एक ऑलरेडी एक ॲडव्हान्टेज होतं. मग ते तसं सुरू केलं, फेबमध्ये असं डिसाईड केलं आणि मग काही रील्स बनवले आणि मग 1 मार्चपासून असं अपलोड करायला स्टार्ट केलं. ओके, मस्त. घरचा सपोर्ट आधीपासूनच तुम्हाला होता व्यवस्थित, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट जो लागतो आपल्याला काही सुरू करायला तो व्यवस्थित तुम्हाला आधीपासूनच मिळाला? हो, आधीपासूनच. आणि म्हणजे ही जी कल्पना आहे किंवा एक आपल्याला करायचं आहे, तर मग ते दोघांच्या विचाराने ते सुरू झालं होतं. आणि ॲक्च्युली ऑफिस, घर, मुलाचं हे सर्व, आणि त्यामध्ये मग वेळ काढून कसं टाईम मॅनेजमेंट होईल, मग त्याचं डिस्कशन, मग कसं करू शकतो. मग हळूहळू आधी, मग हळू थोडं 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 असं, मग जेव्हा 10K झाले त्याच्यानंतर मग असं वाटलं की हा आपण बरोबर ट्रॅकवरती आहोत. तुमच्या मुलाला सुद्धा ह्या सगळ्यामध्ये आवड आहे मला वाटतं. तुम्ही खूप जास्त आवड आहे. तो म्हणजे बघून बघून मग त्यानेच एकदा काहीतरी, तो स्वतःच काहीतरी करत होता, आमचं लक्ष सुद्धा नव्हतं की मी काहीतरी बनवते जेमच्या गोळ्या वगैरे. आणि मग ते असं त्याने नाव दिलं मी मराठी कढई बनवतोय. तेव्हा मला असं वाटलं आपल्या चॅनलचं त्याने एक रेसिपी बनवली. ते एक असं खूप छान वाटलं, म्हणजे त्याला पण आवड अशी निर्माण होते. ते प्रोत्साहन देताय हे महत्वाचं आहे ऍक्च्युली. ओके. आणि असं आता आपण जेव्हा एखादं ऑनलाईन चॅनल चालवतो किंवा कुठलाही प्रेझेन्स आपला ऑनलाईन असला की बरेचदा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण कमेंट्स आहेत, निगेटिव्ह पण कमेंट्स आहेत. पॉझिटिव्ह कमेंट्स आपल्याला कायम एनकरेज करून जातात, पण निगेटिव्ह मध्ये कधी कधी आपल्याला खूप हर्ट होतं. तर त्याच्याशी तुम्ही कसं डील करता आणि अशा वेळेस घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला काय मिळतो? आणि ॲक्च्युली म्हणजे कसं, आधी जेव्हा स्टार्ट केलं होतं ना
तेव्हा असं म्हणजे काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या तर मग असं वाटायचं म्हणजे दिवसभर मग तेच एक हे असं त्यांनी असं बोलले, त्यांनी असं का बोलले, मग असं वाटायचं की आपण बरोबर करतोय का, आपलं काही चुकतंय का, मग असं वाटायचं आपण नको करूया का, असे प्रश्न म्हणजे हे व्हायचे. पण नंतर नंतर मग थोडं काही जे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे आता एक 80% पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत, एक 10% वगैरे 20% जर काही वेगळे त्याच्यामधून पण खूप प्रकार असतात. म्हणजे काही जण ताई तुम्ही कोकमच्या जागी चिंच वापरून बघा, मग ते एक म्हणजे ते एक पॉझिटिव्ह कमेंट आहे का हां हां आम्ही सुद्धा ट्राय करू, असं आम्ही त्यांना फीडबॅक देतो. पण कसं आहे महाराष्ट्र खूप मोठं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पदार्थ करण्याची एक वेगळी स्टाईल आहे. म्हणजे प्रत्येकाचं तर मग असं कोणी जर कमेंट केली की तुम्ही बनवताय ते खूप चुकीचंच आहे, तर हे एक चुकीचं आहे असं मला वाटतं. की तुम्ही सजेशन देऊ शकता की नाही आमच्या इथे ना आम्ही असं बनवतो, बरोबर आहे. तर ते मग नंतर मग काही ज्या एकदम वायफळ ज्या टीका असतात मग ते दुर्लक्ष करावे लागतात. त्यासाठी पेशन्स थोडं ठेवून असं करावं लागतं. ओके. आता आपल्या गप्पा तर छान रंगतायतच, पण आपण एक थोडंसं प्रश्नांकडे वळूयात. असं रॅपिड फायर राऊंड एक छोटीशी घेऊयात आपण. चालेल. तर अशी एखादी गोष्ट जी तुमचे फॉलोवर्सना माहिती नाहीये आणि त्यांना असं तुम्हाला त्यांना सांगावं असं वाटतंय. अच्छा, अशी गोष्ट आहे. ॲक्च्युली कसं आहे आमचं इंस्टा पेजवरती म्हणजे जे फॉलोअर्स आमचं म्हणजे इंस्टाग्राम पेजवरती मोस्ट ऑफ रेसिपीज नॉनव्हेजच्या आहेत. हो. आणि फॉलोअर्सना माहीत नसेल की म्हणजे माझं सांगते की लग्नाआधी माझा आणि नॉनव्हेजचा काहीच संबंध नव्हता. मला बनवता सुद्धा येत नव्हतं. लग्नानंतर म्हणजे माझा नवरा खूप फूडी आहे, नॉनव्हेज प्रेमी आहे. तर मग नवऱ्याने जेवढंही जे नॉनव्हेज मी आता शिकले ते त्यांनी शिकवलंय. हां, नॉनव्हेज सगळे पदार्थ त्यांनी शिकवले. मग खूप छान करता, कारण तुम्ही असं वाटत नाही. हां, आणि खायला पण लागले आणि बनवायला पण लागले. आणि आता असं झालंय की व्हेजपेक्षा मला नॉनव्हेज बेटर बनवता येतं. त्यामुळे मी शिकते आणि अजून म्हणजे असं शिकण्यासारखं आहे. कुकिंग असं नाही आहे की खूप म्हणजे मला आधीच खूप सगळंच येत होतं, असं नाही आहे. आता मी हळूहळू पुढे शिकते अजूनही. तुमची पहिली वेळ काय होती? पहिल्यांदा कधी तुम्ही किचनमध्ये जाऊन काहीतरी केलं, म्हणजे काही असेल, चहा केला मी बाबा किंवा काहीतरी असं म्हणजे छोटंसं जरी केलं असेल तरी पहिली वेळ कधी, तुमचं काय वय होतं आणि काय बनवलं तुम्ही? लहानपणी चपाती बनवली, नकाशे. चौथीला वगैरे असेल, नकाशे वगैरे बनवले चपातीचे आणि ते वडिलांनी खूप खूप आनंदाने खाल्लेले की माझ्या मुलीने बनवलंय. आणि तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की आज नकाशे आलेत ना, थोड्या वर्षानंतर गोल चपाती येईल तुझी. आणि आता बऱ्यापैकी खूप छान गोल चपाती येते. तर ते त्यांचं एक होतं की माझ्या मुलीने बनवले. प्रोत्साहन तिकडनं पहिले सुरू झालं होतं. सगळ्यात विचित्र फूड कॉम्बिनेशन तुम्ही काय खाल्लंय? ऍक्च्युली एक माझी मैत्रीण आहे, ती पोहे आणि केचप असं खाते. आणि मी नॉर्मली पोहे किंवा उपमा बनवते, त्यासोबत मी शेंगदाण्याची ओली चटणी बनवते. ते आमचं ठरलेलंच आहे. कांदे पोहे असले तर त्यासोबत शेंगदाणा चटणी असतेच. पण एकदा मी विचार केला की तसं ट्राय करून बघूया, कांदे पोहे आणि केचप, आणि ते मला अजिबात आवडलं नाही. तुम्हाला जर का एखादी फूड थीम्ड म्हणजे फूड रिलेटेड सुपर पॉवर दिली तर तुम्हाला ती काय आवडेल असायला? म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन छान व्हावं का, डिश तुमची अशी एकदम वेगळीच व्हावी, अशी काहीतरी मॅजिकल एकदम? अच्छा, हां, असं एक मी बोलेन की असं खूप छान असं डायरेक्टली प्रेझेंट होईल. ओके. तुम्हाला जर का असा ऑप्शन दिला की तुम्हाला लाईफ टाईम सप्लाय ऑफ म्हणजे तुमचा कुठलंही आवडतं स्नॅक आहे त्याचा लाईफ टाईम सप्लाय, का तुम्हाला कुठेही फिरायला जाता येईल आणि तिथे फ्री फूड खाता येईल, तुम्हाला हवं ते, तर कुठलं आवडेल दोन्हीपैकी? मला सेकंड ऑप्शन आवडेल, कारण की मला आणि माझ्या नवऱ्याला आम्हाला फिरायला प्रचंड आवडतं. होऊन जाईल. फिरायला पण होईल आणि तिथलं फूड एक्सप्लोअर करायला जास्त आवडेल. म्हणजे वेगळ्या ठिकाणी काय त्यांची स्पेशालिटी काय आहे, आम्ही हॉटेलमध्ये जातो ते पण स्पेशल काय आहे हे विचारून येतो की तुमच्या स्पेशालिटी काय आहे, तसं मागत तसं दुसरीकडे जाऊन आम्हाला फूड एक्सप्लोअर करायला आवडेल. ओके. जर का कुठलंही फूड तुम्हाला उशी म्हणून मिळालं तर तुम्हाला ते कुठलं फूड आवडेल?
चॉकलेट पुडिंग हा सॉफ्ट फ्लफी ते जास्त आवडेल. आणि छान वास पण आणि वास त्याच्याबरोबर. पण छान येईल. तुम्हाला फूड ब्लॉगिंग किंवा हे इंस्टाग्रामवरती तुमचं जे आहे मराठी कढई, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही हॉबीज आहेत का? टॅलेंट्स, हॉबीज काहीही? ऍक्च्युली मला लिखाण करायला आवडतं. अच्छा, ओके. हा, म्हणजे मला स्टोरीज, मानवी भावना त्याबद्दल असं स्टोरीज मार्फत लिहायला आवडतं. मी अच्छा. स्टार्ट केलं होतं प्रतिलिपीवर पण सध्या नाही करत. ती जस्ट अच्छा. माझी एक हॉबी आहे. मग तुम्हाला कधी ती कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आवडेल करायला? नाही, नाही. म्हणजे तसं विचार केला नाहीये. ऍक्च्युली मला ते फक्त माझ्यापुरती, माझ्या स्पेसमध्ये असं ओके. तसं तेवढंच आवडेल. म्हणजे स्वतःसाठी तुमचा हा, तो फ्री टाइम स्वतःसाठी, एक मग डिस्ट्रेस माझ्यासाठी करायला. फक्त. ओके. हो. हां. तुमचं म्हणजे तुम्हाला जेव्हा टेन्शन येतं किंवा असं म्हणजे आपण म्हणतो ना काहीतरी आपला मूड डाऊन असतो, तेव्हा तुम्हाला काय खायला आवडतं? म्हणजे काय तुम्हाला ते कम्फर्ट देते की आता मला छान वाटतंय? ओके, तर पहिलं तर माझं प्रिफरन्स आहे कुळदाची पिठी, भात आणि लोणचं. अच्छा. हे मी कधीही खाऊ शकते. एक कम्फर्ट फूड आहे. किंवा मग साधा आपला डाळ, भात, लोणचं आणि पापड. साधं मस्त. जेवण. जर का तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटी शेफ बरोबर म्हटलं की आज डिनर तुम्हाला एका सेलिब्रिटी शेफ बरोबर आहे, तर तुम्हाला कोणाबरोबर जायला आवडेल? सेलिब्रिटी शेफ असं नाही, पण सरिता ताईंबरोबर मला फूड त्या सेलिब्रिटी शेफच आहेत. त्यांच्यासोबत मला डिनर करायला आवडेल. सरिता ओके. ताईंबरोबर. सरिताताई खूप पॉप्युलर आहात तुम्ही. एनी टिप्स फॉर एस्पायरिंग वुमेन क्रिएटर्स? ॲक्च्युली मला असं वाटतं की महिला खूप खंबीर असतात. ज्यांना म्हणजे ज्यांची इच्छा असते की काहीतरी करावं, पण थोडी मनामध्ये भीती असते किंवा लोक काय विचार करतील किंवा मला हे जमेल का, म्हणजे मी खूप प्रो नाही आहे, मला खूप कमी स्किल येतं किंवा मला जमणार नाही वगैरे, अशी एक भीती वाटते. तर त्यांच्यासाठी मला असं सांगायला आवडेल की जेवढं तुमच्याकडे आहे स्किल, त्याच्यामधून तुम्ही आधी एक स्टेप पुढे हे करा किंवा म्हणजे असं त्यातूनच प्रयत्न करा एक पुढे जाण्याचा. एक प्रयत्न करा. मग एकदा एखादी गोष्ट सुरू केली ना, तर ते आपोआप पुढे घडत जातं. मग ते प्रयत्न, त्यानंतर मग ते नवीन नवीन काहीतरी शिकणं, त्यामधून मग ते हे होऊन जातं. ओके. सक्सेस मिळून जातं. खूप छान. तुमच्या दृष्टीने चव म्हणजे काय आहे? एखादा पदार्थ आहे, आपल्याला तो दिसतोय आणि आपल्याला असं त्याच्या वासावरून किंवा त्याचा तो पदार्थ बघून अशी खाण्याची इच्छा होते. जो अनुभव जो घ्यायचा असतो ना, ती चव. म्हणजे आपल्या समोर जर कैरीची फोड ठेवली, त्याच्यावर तिखट मीठ लावून ठेवलंय आणि ते असं बघितलंय आणि आपल्याला असं वाटतंय की ते खावं, ते त्याची चव घ्यावी, तो अनुभव घ्यावा, ती म्हणजे चव. ओके. कधी कधी ती आपोआप यायला लागते आणि ते आपोआप येतं. ते बघूनच असं वाटतं की हा, कधी खाते. तुम्ही फूड फोटोग्राफी कशी करता आणि काय टिप्स तुम्ही देऊ इच्छित आहात की मी असं छान फूड फोटोग्राफी कशी करायची, ह्याच्याबद्दल काय टिप्स देऊ शकता? एक नैसर्गिक प्रकाश असेल ना, नैसर्गिक फोटो, त्या प्रकाशामध्ये तो एक फोटो छान येतो. किंवा एखादा पदार्थ आपण म्हणतोय गरमागरम, ते असं उकळतंय, तर मग ते एक फोटो. किंवा मग जेव्हा आपण सर्व करतो ना, तेव्हा तो फोकस त्या पदार्थावरती जर आपण असं केलं तर ते एक छान दिसतं. एक बॅकग्राऊंड छान असेल तर ते फोटोग्राफी छान होते, असं मला वाटतं. हा, मी पण टिपिकली बघितलं, आपण थिएटरमध्ये जर का गेलो तर असं ते मी स्क्रीनवरती अख्खा असा पॉपकॉर्न आपल्यावर पडत असतो, ते असं कोक आपल्यावर होतं, असं ते त्याच्यामुळे असं वाटतं जाऊन लगेच ते घेऊन यावं आणि खावं आता. सो ते तुम्ही अपील करताय की तसं तो फोकस छान असला पाहिजे आणि अँगल चांगला असला पाहिजे आणि लाईट त्याच्यावर. तुम्ही ऑडियन्सला कसं एंगेज ठेवता तुमच्या चॅनलवरती आणि अजून कम्युनिटी बिल्ड कशी करता, म्हणजे अजून तुमची लोक कशी खेचताय तुमच्याकडे? ॲक्च्युली तसं आम्ही कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो सगळ्याच. त्यातून पण काही जे फॉलोअर्स आहेत त्यांच्या जर काही असतात, म्हणजे की आम्हाला कृती तुम्ही लिहून द्या किंवा मग त्यांचे इन्ग्रेडियंट्स आम्हाला मेसेज करा, मग आम्ही पर्सनली मग ते जितके होईल तितके आम्ही त्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना DM करतो.
तशा मार्फत. ओके, म्हणजे इंटरॅक्टिव्ह तुमचं चालू असतं की हो. जी ऑडियन्सची डिमांड आहे ती हां. तुम्ही पूर्ण करत राहता. त्याच्याने तुमचं ऑडियन्स पण वाढत जातो आणि एंगेज पण हां, राहतं. काही काही फॉलोअर्स असं सांगतात की आम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, मग प्लीज तुम्ही ह्याची रेसिपी शेअर कराल का? मग आम्ही ते तसं त्यांच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. ओके. किचनमध्ये तुमचं सगळ्यात आवडतं गॅजेट कुठलं आहे? मला वाटतं सुरी. अच्छा. कारण जेवढा वेळ पदार्थ बनवायला लागत नाही, त्याची पूर्वतयारी करायला जितका वेळ लागतो ना, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे सुरी आहे. कारण की सगळं चॉपिंग करायला एक मेन जे असतं ना, त्यालाच जास्त वेळ लागतो. Right. पदार्थ काय ते फोडणी घालून पटकन होतो. आणि त्याची पूर्वतयारी असते ना, त्याच्यासाठी मेन तेच आहे सुरी. सुरी. आणि नवरा पण घाबरतो मग ते बघून. ओके. तुमचं सगळ्यात आवडतं एडिटिंग सॉफ्टवेअर कुठलं आहे फूड ॲपसाठी? इनशॉट आहे, कॅनवा आहे. त्यामध्ये एक इझी आहे इनशॉट एडिटिंगसाठी, सॉफ्टवेअर एडिटिंग. तुमचा फेवरेट फूड थीम्ड मूवी कुठला आहे? मूवी गुलाबजाम. छान आहे तो. छान पिक्चर आहे. त्याच्यातला तो एक सीन आहे, ही एकदम चिडलेली असते सोनाली कुलकर्णी आणि ती असं तुझं म्हणजे तिला वाईट बोलायचं असतं पण ती सगळं फूड थीमडच बोलते. तो एक भयंकर आवडणारा सीन आहे माझा. सो एखादी फूड थीम पार्टी ठेवायची असेल तर तुम्ही काय थीम ठेवाल? मी रत्नागिरीची आहे, कोकणातली आहे, त्यामुळे मी कोकणी फूड ठेवेन. त्यामध्ये माझं मेनू असं असेल की पेयामध्ये कैरीचं पन्हं, कोकम सरबत, करवंदाचे शॉर्ट्स. मेनूमध्ये असेल घावणे, काजूची भाजी, फणसाची भाजी, वाफवलेले गरे जे असतात ते, करवंदाचं ठेचा किंवा लोणचं. त्यानंतर डिझर्टमध्ये असेल आपले मोदक, पुरणपोळी, त्यानंतर खरवस. असं एक असेल पार्टी मेनू. मस्त. हे केलं की आम्हाला नक्की बोलवा. असं एक चित्र मला दिसतंय आणि असं वाटतंय मला ती अशी पार्टी करावी. ओके. नक्की आम्हाला बोलवा तेव्हा. अशी थीम पार्टी नक्की ठेवा. नक्कीच. ओके. तसं ॲक्च्युली अल्फाताई खूप मजा येत आहे तुमच्याशी बोलून. म्हणजे थांबावं असं वाटत नाहीये हे, पण कुठेतरी आपल्याला थांबायला लागेलच. आणि मला असं वाटतं आपल्या ऑडियन्सला आज खूप छान एक टिप मिळालेली आहे सगळ्या बायकांना की तुमच्यामध्ये जी कला आहे त्याला वाव द्या, तुम्ही मागे हटू नका आणि कायम ते करत इम्प्रूव्ह करत राहा. सो आय होप तुम्ही हे फॉलो करत राहाल. आणि अल्फाताई तुम्ही एवढा वेळ काढून इथे आलेला आहात ह्याबद्दल तुम्हाला एक केपराकडनं टोकन देऊ इच्छित आहे मी. थँक्यू सो मच. तुमचे लाडके प्रोडक्ट्स आहेत. थँक्यू.